नमस्कार. नमस्कार. कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण कोकणातील आगळीवेगळी दुनिया दाखवतच असतो. सगळ्यांना एक उत्सुकता असते की कोकणातील पारंपरिक लग्न, जो लग्न समारंभ असेल, त्याचबरोबर मांडवातलं लग्न असेल, तर असाच एक व्हिडिओ आपण घेऊन येतो आहोत की माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे आणि तिचा आजचा साखरपुड्याचा दिवस आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला साखरपुडा समारंभ आपण कोकणातील अगदी गावामध्ये कशा प्रकारे साखरपुडा समारंभ होतो हे आता आपण पाहणार आहोत. वेळ न घालवता चला या आजच्या अनोख्या साखरपुडा समारंभाला सुरुवात करूया. चिसोका अंकिता आणि चिरंजीव प्रथमेश, तर या दोघांचा आजचा हा साखरपुडा समारंभ आपल्या या चॅनलवरती पाहणार आहोत. आजूबाजूला बघू शकता अगदी कोकणातील पारंपरिक पद्धतीचं इथे मंडप देखील अगदी मस्तपैकी सजवलेलं आहे आणि मांडवातला साखरपुडा समारंभ आपण आता पाहणार आहोत. ग्रामस्थ मंडळीसुद्धा जमलेली आहेत, आजूबाजूला पोरं पण आहेत, काही आपल्या चॅनलवरतीसुद्धा बघितली असाल. तर असा हा गावचा साखरपुडा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बरोबर तुम्ही
परत एकदा तिकडे समोर. ओके. खाली बसा. खाली बसा. यानंतर फुसरोबा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी असतील तर त्यांनी यायचं आहे. हनुमानवाडीचे अध्यक्ष किंवा ग्रामस्थ मंडळाचे सदस्य असतील त्यांनी यायचं आहे. तर आत्ताच आपला बहिणीचा साखरपुडा झालेला आहे. थोडंसं आपण आता जेवणाची तयारी करणार आहे. आपण जाऊया काकी काय करतात ते बघायला. या माझ्यासोबत समर्थ. तर जेवणाची व्यवस्था वेगळी केली आहे. इकडे बघू शकता अगदी काकी वगैरे आहेत. त्यांनी जेवणाची तयारी केली आहे आणि गावची पद्धत सगळ्यांना माहिती आहे की पंक्तीत बसण्याची जी आगळीवेगळी मजा आहे ती गावच्याच लग्नामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सगळ्या काकी आहेत आमच्या इथल्याच आहेत. त्यांनीच जेवण बनवलं आहे. काकी काय काय बनवलं आहे? कुर्मा भाजी. तर अगदी चुलीवरचं जेवण कोकणातील लग्नामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे. अगदी अलिशान हॉलपेक्षा आपल्या या गावच्या कोकणातील लग्न असेल तर यातील एक रंगत वेगळीच असते. तुम्ही बघू शकता अगदी तयारी झाली. थोड्याच वेळात आता आपली पोरं काय करणार आहेत की जी पाहुणी मंडळी आलेत तर त्यांना जेवण वाढणार आहेत. काकी दाखवतात आपल्याला काय काय जेवण केलेलं आहे ते बघा. कुर्मा भाजी झाले. अगदी सगळ्या पाहुण्यांना पुरेल अशी गरमागरम अशी भाजी आहे. त्याच्यानंतर वरणसुद्धा आहे. सगळ्यांना आवडीचं असं वरण. त्यानंतर पापड लोणचं तर आहेच. पापड पण आहेत. आणि इकडे पण बघा सगळ्या आता आपल्या वाडीतल्या सगळ्या मंडळी अगदी बसल्यात. आता थोड्या वेळाने सगळे कामाला लागतील. बरोबर ना? कुठली भाजी? कोबीची भाजी पण केलेली आहे. हे बघा इकडे आहे. काकी दाखवत आहेत. भाजी चांगली अगदी गरमागरम आहे. आता थोड्याच वेळात वाढायला सुरुवात होईल. तयारी झाली आहे. साखरपुडा देखील समारंभ झालेला आहे. आता थोड्याच वेळात आपण केक कापतायत तिकडे जातो आहे आणि त्याच्यानंतर आपली पंगत लागणार आहे. चला तर मग केक कापण्यासाठी या. एक इकडे शूट येऊ दे. ही माझी बहीण आणि हे आमचे भाऊजी. आता नुकताच आपण साखरपुडा पाहिला आहे. केक कापायचा ना आपल्याला. जाऊया आपण की चला.
अक्षदा होय जेवा जेवा